नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 9 जानेवारी आणि आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजचे आले अद्रक चालू भाव आणि भविष्यात भावाचं रेंज काय राहणार आहे, येत्या 2 महिन्यामध्ये किती वाढण्याची शक्यता आहे। आणि आज पण जे आहे तर 2 रुपयांनी अद्रकीचे भाव वाढलेले आहेत, तर त्याचा अपडेट तुम्हाला द्यायचा आहे। अगोदर जे शेतकरी नवीन आहेत बघणारे, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर लवकरात लवकर मिळेल। व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आज 9 जानेवारी 2026 रोजी आले अद्रकीचे भाव जे आहे तर 2 रुपयांनी वाढले। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला भाव सांगितले होते की 4000पर्यंत रेंज होती चांगल्या मालाची, तर तेच आता 4200 रुपयापर्यंत खरेदी सुरू झालेली आहे। म्हणजे हळूहळू जे आहे तर अद्रकीचे भाव वाढत आहे। आज रोजी जे आहे तर चांगल्या क्वालिटीचा माल, चांगल्या क्वालिटीचा म्हणतोय शेतकरी मित्रांनो, आणि मीडियम क्वालिटीचा माल जो आहे तर 38-39 रुपये आणि 37 रुपये 36 रुपये हे कमीत कमी रेंज आहे। 35 रुपये म्हणजे 36 रुपयापासून पुढेच आहे, 35 रुपये नाही आहे। पण कमीत कमी जे भाव आहे 36-37 रुपये आहे। मध्यम जर माल असेल, क्वालिटी बघून आहे मालाची, त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला व्यापारी काय भावाने मागतो। तर जास्तीत जास्त जे भाव आहे 4200 रुपयापर्यंत आजचे, तर ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी होती आजची। कारण बऱ्याच दिवसापासून आपण सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये की जेवढं होईल शेतकरी मित्रांनी आले काढण्यामध्ये थोडंसं थांबायला पाहिजे, गडबड करू नये, जेणेकरून येत्या अजून 1.5 ते 2 महिन्यामध्ये अजून भाव जे आहे तर वाढणार आहेत। हा पुढचा अंदाज आहे, पुढचा अंदाज पण देतो आहे तुम्हाला की येत्या मार्चपर्यंत बऱ्यापैकी भाव वाढण्याची शक्यता आहे। किती होईल हे आज रोजी काही सांगता येत नाही, एक अंदाज लावू शकता। बरेच शेतकरी अंदाज पण लावतात, तसे अंदाज म्हणजे कसा असतो की वाढणार आहे एवढं नक्की आहे। कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर अवलंबून आहे। जर मालाचा तुटवडा पडला मार्च महिन्यामध्ये, आता बरेच शेतकरी जे आहे तर 30-40% जी अद्रक असते, जेवढं उत्पादन होतं आहे आपल्याकडे, तेवढ्यापैकी 30-40% जी असते तर ती फक्त बेण्यासाठीच जाणार आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला, नवीन शेतकऱ्याला लागवड करायचीच आहे आले पिकाची, त्यानुसार बेण्याची डिमांड पण बऱ्यापैकी आहे यावर्षी। आणि त्यातल्या त्यात जर मार्केटमध्ये जर मालाची आवक कमी झाली तर नक्कीच 100% भाव वाढणार आहे। तर जे शेतकरी थांबलेले आहेत अद्रक काढण्यासाठी, त्यांनी अजून 1 महिना किंवा 1.5 महिना तरी वाट पाहावी, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल, तुम्हाला भाव वाढून मिळणार आहे। आणि आजचे जे भाव आहे मी तुम्हाला सांगितलं जसं की 4200 रुपये सध्या चालू आहे खरेदी, आणि जो डागी माल आहे तो पण एक 15 रुपयापर्यंत चालू आहे। चांगल्या जो काय म्हणते त्याला, टोळ आणि डागी, हा याच्यामध्ये थोडंसं वेगळं असू शकतं, कारण टोळ आणि डागी हा वेगवेगळा आहे माल, त्याच्यामुळे याच्या दोन्हीचे रेट जे आहे ते वेगवेगळे असू शकते। म्हणजे जर टोळ जर 15 रुपयाने घेत असेल तर डागी माल 10 रुपयाने घेणार आहे। तर हे प्रत्येक तुमच्या क्षेत्रानुसार, तुमच्या तालुक्यानुसार वेगवेगळे व्यापारी असतात, वेगवेगळे मजूर असतात काढणारे, त्यानुसार 1-2 रुपये कमी जास्त होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट करा। भाव जे आहे तर कळवा, व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, नसेल आवडत तर लाईक न करू, पण सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जे आहे तर कमेंट करत जावा। कमेंट केली तर सगळ्यांना त्याचे भाव माहीत होत असते। म्हणजे आज रोजीचे काय भाव खरेदी चालू आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, ते सगळ्याला कळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, विनंती आहे की आवर्जून कमेंटद्वारे तुम्ही जे इथं
तुमच्या एरियामध्ये जे भाव चालू आहे, खरेदी चालू आहे आजची, ते नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊ. धन्यवाद.